तर फ्रेंड्स, मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं. आणि काय मागवलं होतं, चला तर मी तुम्हाला ते दाखवते. महत्त्वाचीच वस्तू आहे आपल्याला घरात लागणारी. अशा पद्धतीने पार्सल आलेलं आहे. हे बघा, मी मिशोवरून पार्सल मागवलं होतं. आणि बऱ्याच वेळा वस्तू मागवल्या, पण असं घरगुती वस्तू कधी मागवल्या नव्हत्या. म्हणजे जे घरात डेली आपल्याला लागणाऱ्या, तर दुसरं काही मागवायचे, पण असं काही वस्तू मागवलेल्या नाहीये. तर चला बघूया ती कशा आलेत, आपल्याला त्याचा होईल का वापर, मग एकदम परफेक्ट साईज बसेल का हे बघू. तर हे बघा, मी खोलून बघते. आणि ही फ्रीजच्या वरती ठेवण्यासाठी आहे. ते माझ्याकडं ऑलरेडी होतं, पण ते सेपरेट भेटत नव्हतं जे मला पाहिजे होतं. ते दोन्ही एकदम सगळं एकत्र पॅक केलं जातं. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, ते पण आहे ते खराब झाल्यावर हे उपयोगाला येईल. हे वरती ठेवण्यासाठी आहे फ्रीजच्या. आणि जे आतमध्ये मला पाहिजे, आपण जे ट्रे असतात आपले फ्रीजमधले जाळ्या, त्याच्यावरती हे ठेवण्यासाठी आहे. वॉटरप्रूफ आहे. आपण कधी भाजी वगैरे दूध असं काही ठेवतो ना, त्यावेळेला ते सांडतं. खाली सांडल्यावर मग खाली शेवटपर्यंत जातं. पण हे जे असं सांडलं तर हे वॉटरप्रूफ आहे, त्यामुळं खाली जाणार नाहीये. म्हणून खास करून मी मागवलेलं आहे. तर बघा, चला मी आता हे तुम्हाला दाखवले. आणि अशी 3 वस्तू आल्यात. एक ही ट्रे मध्ये आतमध्ये जे ट्रे असतात त्यावरती ठेवण्याचं, एक फ्रीजवरती ठेवण्यासाठी एक आलंय, धूळ बसू नये किंवा काही आपल्याला साहित्य साईडच्या कपाटात. आणि हे काय आहे मला पण नाही माहीत. आणि असेल काहीतरी असंच उपयोगाला येत असेल, पण मला तरी शक्यतो माहिती नाही. माहीत असेल तर आहे म्हणून सांगितलं असतं, पण नाही आहे. चला तर आपण आता तुम्हाला मी दाखवते. हो का, हे बघा, वॉटरप्रूफच आहे आणि त्यावरतीही लिहिलं होतं वॉटरप्रूफ. पण साईजमध्ये मला थोडंसं वाटतंय की बाबा कमी पडतो का काय. फ्रीज झालंय साईज मोठी, हे वरचं बसेल परफेक्ट, पण जे मी ज्याच्यासाठी मागवलं तेच व्यवस्थित बसतंय का नाही असं वाटायलंय. काय फ्रीजमध्ये सांगितलं तर डाग पडतात फ्रीजला, ते लवकर निघत नाहीत. आणि त्यासाठी मी खास करून मागवलेलं होतं हे. तर बघूया आपण आता फ्रीजमध्ये बसतंय का नाही आहे. आणि कलर तर हे मला खूप आवडला आहे, हे छान वाटला, त्यामुळं मागवलेलं आहे मी हे. आणि हे बघा, फ्रीजमध्ये हे वरती पहिलं ऑलरेडी आहे, होतं तरी डबल मागवले. म्हटलं ते खराब झाल्यावर होईल. तर बघा, हे असं आहे. आणि हे फ्रीजच्या इथं ट्रेवरती हे पेपर ठेवलेत ना, इथं ठेवायचं आहे. पण असं वाटायला की साईज कमी पडेलच. तर चला आपण बघूया ते ठेवून. तर 100% साईज कमी पडती तर जाऊ द्या, आपण रिप्लेसमेंट आहे का नाही, रिप्लेस करतात का नाही हे पण बघूया. आणि होत असेल तर वापस पार्सल करूया. शक्यतो तर होतंच पार्सल रिप्लेस केल्यानंतर. मिशोवरती होतं का नाही माहीत नाही आहे, पण फ्लिपकार्टवरती तर होतं. तर हे बघा, पेपरची साईज आणि त्या जे मागवलेत वॉटरप्रूफ ह्याची साईज हो का, हे कमी पडती. बघा, ही फ्रीजमध्ये ठेवून दाखवलंय तुम्हाला मी. तर जाऊ द्या, काय हरकत नाही आहे. साईजमध्ये तिथं काही साईजचा असं नंबर वगैरे काही नव्हता, अंदाजे मागवलं होतं. आणि आपल्याला ह्या आतमधली पण ह्याची साईज माहीत होती, पण ते पेपरची साईज तिथं त्यांनी दिली नव्हती, त्याच्यामुळे जरा घोटाळा झालाय. तर असू द्या. हे बघा, एवढा फरक पडतंय, एवढं कमी पडतंय, एवढं साईज कमी पडते 2 बोटं. तर काय हरकत नाही आहे, आपण हे वापस करायचे. आणि ज्यांना एक तुम्ही मागवलं तर मागवताना जरा मोठी साईज मागवा. कारण मी पण ही पहिल्यांदाच मागवलं होतं, असं घरगुती वस्तू मागवलेल्या नाहीत. आणि तुम्हाला हे कसं वाटलं कव्हर, एकदम वॉटरप्रूफ आहे. आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर हे बघा, असं पण ठेवलं तरी बी कमीच पडते. आणि पेपरला पण लावून वाटलं तुम्हाला तर हे पट्टी सोडून सुद्धा, इकडली ब्ल्यू कलरची ही पट्टी जी आहे ना, ती सोडून पुढं, मग ते तसं विचार केला तर 4 बोटं कमी पडेल. पण ते पट्टीवर काय हरकत नाही आपल्याला, तर 2 बोटं कमी पडते. तर असो, आपण आता हे रिप्लेस करूया. डिलिव्हरी चार्ज वगैरे काही नव्हतं. 126 रुपये ते येतच काही. आता किती महागाईचा काळ आहे, सगळ्या वस्तूचे रेट वाढलेत. आणि हे 126 रुपयात आले वॉटरप्रूफ. त्यासोबत हे कव्हर मी सेपरेट कव्हर आणलेलं आहे, ते 200 रुपयाला वरती ठेवलंय. ते ह्याच्यात आणि त्याच्यात जरा फरक आहे. हे जरा कापड खालनं हलका क्वालिटीचं आहे, ते जरा भारी आहे, किती पण वर्ष टिकल असा.
पण जाऊ द्या. मला हे वरती जे आहे ना ते पाहिजे होतं, त्यासाठी मी पार्सल मागवलं होतं. तर आपण रिप्लेस करूया आणि तुम्हाला आवडलं असलं तर तुम्ही मागवताना चांगलं साईज बघूनच मागवा. तर चला.